तर पुढची बातमी आहे महायुतीतील जागा वाटपाची। उमेदवारीसाठी युतीनं मला शब्द दिलाय असं संजय मंडलिकांनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांनीही उमेदवारीबाबत आश्वस्त केलंय। काहीही चर्चा असेल तर पुन्हा उमेदवारीबद्दल खात्री मला वाटत नाही की समरजित घाटगे इच्छुक आहेत। घाटगे हेच माझ्या प्रचाराचं नेतृत्व करतील असंही त्यांनी म्हटलंय। ते आपल्यासोबत कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक आहेत। बोलूयात। खरं तर गेल्या काही दिवसापासून ह्या चर्चांना उधाण येते। निवडणुका काही दिवसांवर आलेल्या आहेत। खरं तर त्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली। काय नेमकं या सगळ्या भेटीमध्ये तुम्ही बाजू मांडली आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांची भूमिका? शिवसेनेच्या शिंदे गटात ज्यावेळी आम्ही पाठिंबा दिला, सुरुवातीला 11 खासदारांनी त्यांना पाठिंबा दिला आणि 12वा खासदार म्हणून मी एकनाथ शिंदे साहेबांच्यावर गेलो आणि ज्यावेळी आम्ही 13 खासदार होतो त्यावेळी शिंदे साहेबांनी अमितभाई शहांनी आम्हाला सांगितलं होतं, तुम्ही 13 खासदार हे पुढचे उमेदवार असणार आहात आणि महायुतीचे उमेदवार म्हणूनच तुम्हाला आम्ही आमच्या गटामध्ये पार्टीमध्ये घेतोय आणि म्हणून या निवडणुकीमध्ये सुद्धा माध्यमातून जरी चर्चा असल्या तर निश्चितपणे आमच्या सगळ्यांची खात्री आहे की आम्ही सगळे महायुतीचे उमेदवार असणार आहोत। समरजित घाटगे इच्छुक असतील किंवा जर त्यांनी लढवण्याची तयारी दर्शवली आणि जर भाजपचे उमेदवार म्हणून समरजित घाटगे पुढे आले तर संजय मंडलिक यांची भूमिका काय असेल? समरजित घाटगे असतील, कोल्हापूरचे महाराज असतील, यांच्या विरोधात काय पण निवडणुका लढवत नाही। खरं म्हटलं तर त्या युतीच्या माध्यमातून या निवडणुका आघाडीच्या माध्यमातून होतात आणि युतीनं मला शब्द दिलेला आहे की तुम्हीच उमेदवार असणार आहात। त्यामुळे समरजित घाटगे उभारणार आहेत काय आणि कोण उभारणार आहेत काय या विषयामध्ये मला उत्तर द्यावंसं वाटत नाही, कारण उमेदवार मीच असणार आहे आणि म्हणून त्याचं प्रश्नाचं उत्तर हेच आहे की मीच उमेदवार आहे। समरजित राजे माझ्या प्रचाराचं नेतृत्व करतील हा ठाम विश्वास मला आहे। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी।